ज्या अर्थी देवाची जाणीव न ठेवणारे लोक. सांगायचं तात्पर्य काय, समजून घ्या मी काय सांगत. जर आपल्याला कल्याण प्राप्त करायचं असेल, दीर्घायुष्य जगायचं असेल, तर पहिलं आई आणि वडिलाचं घरामधून आपलं पहिलं काम चालू होतं. तुम्ही घरात आई वडिलाला किंमत देत नाही, घरात आई वडिलाला मारून येत आहे आणि देव मला आशीर्वाद करेल. तुम्ही आई वडिलाला लाथा घालता. आज आम्ही कधी कधी फेसबुकला युट्यूबला बघतो, काही काही म्हातारे झाले म्हणून आईला वडिलाला बाहेर फेकतात. काय फेकतात? घराच्या बाहेर काढतात. कारण हिला खायला कोण द्यायचं, हिचा हा पूर्ण पुसणं खाणं कोण करायचं? ज्या आईनं लहानपणी ज्या वडिलानं उपाशी राहून त्या पोराला शिकवलं, मोठ्या पदावर बसवलं, आज त्या मोठ्या मुलाला घरात ती आई शोभत नाही, या ती वडील शोभत नाहीत, अपंग झाल्यात. एका जागी बसून असणारे वडील, एका जागी बसून असणारी आई. हालेलुया. जे रात्र रात्र जागून आपल्याला आपली काळजी करणारी आई, आणि म्हातारी झाल्यानंतर, बायको आल्यानंतर, लेकर आल्यानंतर त्या आईची आपल्याला काहीच व्हॅल्यू नसतो. आपल्याला वाटतं कुठं तर आश्रम मध्ये सोडावा. आता ज्या आईनं घासातला घास उपाशी राहून पाणी पिऊन त्याला पोट भरून खाऊ घालून मोठ्या पदावर बसवलं,